कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही हा सण आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्तानं सकाळपासूनच शहरातील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची प्रार्थनेसाठी लगबग सुरू होती. शहरातील चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कोल्हापूर शहरात वाइल्डर मेमोरियल चर्च, क्राइस्ट चर्च, ब्रह्मपुरी इथले पवित्र उपासना मंदिर, होली क्रॉस येथील सेंट झेवियर्स चर्च, सेवन्थ डे चर्च, ऑल सेंट्स चर्च, विक्रमनगर इथले नोर्मा डनिंग चर्च यासह शहरातील सर्व चर्चमधून प्रार्थना करण्यात आल्या. शहरात प्रमुख 12 तर इतर 40हून अधिक चर्चा आहेत. या सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संगीत, उपासना या माध्यमातून प्रभू येशूंची स्तुती करण्यात आली. नागाळ पार्कमधील एकता सिस मिनिस्ट्री चर्चच्या वतीनं येशूंचा जन्म झाला या गीताचं सादरीकरण करण्यात आलं. चर्चमधील धार्मिक कार्यक्रमांसह नाताळ निमित्त अनेकांनी या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवले. आज कंबा जेल इथे प्रार्थना करून त्या बंदी कैद्यांसाठी शांतीची प्रार्थना करून आम्ही आज ख्रिसमसचं आज त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसंच आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन एकता मंच या संघटनेमार्फत बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा, होम मिनिस्टर आणि इतर कार्यक्रम देखील ख्रिसमस निमित्त आम्ही घेण्यात आलेले आहेत. आणि 10 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत आमचे हे कार्यक्रम राहणार आहेत. आज देखील आम्ही वेगवेगळ्या सेवाभावी संस्थेला भेटी देऊन त्यांना आर्थिक मदत तसंच जे काय आमचं जे फराळ आहे त्यांचाही सहभाग असावा म्हणून आम्ही त्यांच्या आज भेटी घेणार आहोत. आणि सर्वांना आमच्या चर्चमार्फत व आमच्या ख्रिश्चन एकता मंच संघटनेमार्फत ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. चर्च परिसरांमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. नाताळचा केक, नाताळचे डोनट हे नाताळ सणाचं खास आकर्षण असल्यानं प्रत्येक ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरात हे पदार्थ केले होते. चर्चमधून आणि घरातून प्रभू येशूंचं स्मरण करून आणि प्रार्थना करून संपूर्ण जिल्ह्यात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात तसंच चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.